अतिशय दुर्गम आणि दुर्लक्षित भागात आमची पदयात्रा आहे। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना इथं आमंत्रित आम्ही केलेलं आहोत। आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत। आपण पाहतोय का सातत्याने गेल्या शिवजयंतीपासून मागच्या आम्ही रायगडपासून सुरू केलेलं आंदोलन, रायगड किल्ल्याच्या समोर त्या परिसरात आपण 3 दिवस उपोषणाला बसलो। नंतर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, नंतर पुन्हा आपण आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं, नंतर मंत्र्यांच्या घरासमोर आपण आंदोलन केलं। मग ते 7 ते 8 दिवस आपण मोजरीला उपोषण अन्नत्याग केलं आणि पुन्हा एक यवतमाळ अमरावती यवतमाळ अशी एक पदयात्रा सुद्धा काढली। ते 200-250 किलोमीटर झाल्यानंतर आपण नागपूरला एक मोठं चक्काजाम आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी 30 जून हे तारीख दिली। 30 जून तारखेनंतर आता त्याच्या काही गोष्टी सुरुवात झालेली आहे। बँकेला माहिती मागितली, आमची बँक राज्यामध्ये पहिली ठरलेली आहे। सगळ्यात अपडेट अशी माहिती आपल्या अमरावती बँकेनं, जिल्हा मध्यवर्ती बँकेनं संपूर्ण माहिती, इवन आपण गटसचिवाच्या माध्यमातून त्याच्या घरी जाऊन त्याचे आधार कार्ड घेऊन ही सगळी माहिती आपण शासनाला दिलेली आहे कर्जमुक्तीसाठी। कर्जमुक्ती करताना एक थोडंसं अजूनही आमच्या डोक्यात भ्रम आहे। आता सरकार कर्जमुक्ती करणार किंवा तशा हालचाली सुरू झाल्या आहे, त्याच्याबद्दल सरकारचा आभार आहे, परंतु सरकार चालू वर्षाची कर्जमाफी करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे। मला वाटते मी देवाभाऊला आठवण करून देतो का आपण नेहमी पत्रकार परिषदमध्ये किंवा नेहमी तुम्ही सांगत होते, येऊ दे ना रे, नेहमी सांगत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करता येईल। जेव्हा कर्जमाफी करायची नव्हती, वेळ काढून घ्यायचा होता, तेव्हा देवाभाऊ काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? आता जर कर्जमाफी पडली तर दुष्काळ पडल्यावर पुन्हा करावं लागेल। त्याच्यानं दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करता येणार नाही आम्हाला। आता देवाभाऊनं काय केलं, स्वतःच बोलले आणि स्वतःच फसले, अशी एकंदरीत व्यवस्था आलेली आहे। आता देवाभाऊ म्हणतोय आम्ही थकीत कर्ज माफ करतो। आमचं असं म्हणणं आहे का या 25-26चं चालू कर्ज जे आहे, हे चालू कर्ज सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला आहे। अर्धा अधिक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही वाहून गेला, विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रभाव पडला आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे का हमीभाव एकाही पिकाला भेटला नाही। 20% खरेदी फक्त झालेली आहे सोयाबीनची। 2018 मध्ये सोयाबीनचे भाव 4000 होते आणि 2026 मध्ये सोयाबीन 3500 विकावं लागतं, 500 रुपये कमी भावानं विकावं लागतं। ही शेतकऱ्याची तरक्ती आहे। आजही कापूस खरेदी केंद्र बंद केले। मधात काय झालं, कापसाचे भाव फक्त 500 वाढले, जसे कापसाचे भाव वाढले तसे खरेदी केंद्र सरकारनं बंद पडून ठेवले। पुन्हा कापसाचे भाव 1000 रुपयानं कमी झाले, कारण जे डील केली अमेरिकेची त्याच्यामुळे जो प्रभाव पडला तो शेतीमालावर प्रचंड पडला। तुरीचे भाव कमी झाले, कापसाचे भाव कमी झाले, सोयाबीनचे भाव कमी झालेले आहे आणि अजून कापूस केंद्र सुरू केले नाही। त्याच्यामुळे या वर्षामध्ये सगळ्यात जास्त हमी भाव न भेटणारं वर्ष म्हणजे हे वर्ष ठरलेलं आहे। एका इकडे दुष्काळाचं वर्ष हे वर्ष झालं आणि हमी भाव न भेटणारं वर्ष सुद्धा हे वर्ष झाल्यामुळं चालू वर्षाची कर्जमाफी सरकारला करावं लागेल। आणि नेहमी आव्हान ठोकलं आहे का जर कर्जमाफी केली नाही 30 जूनपर्यंत आम्ही तुमची वाट पाहू, पण 30 जून नंतर 1 जुलैला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रेल्वे जाम केल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण रेल्वे जाम करू, एकही रेल्वेचं चाक धावू देणार नाही। त्याची आठवण यात्रा मुद्दामून आम्ही पुन्हा 250 किलोमीटर पायी चालून सरकारच्या स्मरणात यावं, त्यांना आठवण करून देण्यासाठी हे पदयात्रा आम्ही मेळघाटमध्ये काढतो आहे, मेळघाटच्या भूमीमध्ये काढतो आहे। म्हणजे सरकारला आठवण द्यावं लागतं, निवड पत्र देऊन सरकारला आठवण राहत नाही, तर पैदल चालून रक्त आटून घाम गाळून प्रचंड मेहनत करून आम्ही ही यात्रा काढत आहोत। आपण लक्षात घ्या, आत्ता कांद्याचे भाव पडलेले आहे, कांदा पूर्ण खाली गेला, म्हणजे 2000 शिवाय कांदा म्हणजे नफाच येत नाही।
आणि कांद्या आता 900, 400, 500, 600वर विकावं लागतं. प्रत्येक क्षेत्रामधल्या पिकाची सगळी आम्ही पाहतोय भावाची प्रचंड पडझड झाली, पण कोणी बोलायला तयार नाही. एवढं सगळं ग्रामीण भागात हाहाकार असल्यानंतरही लोक त्या बाजूने उभे राहतं याचंही दुःख आहे. आणि या सगळ्या सोबतच मेळघाट संघर्ष यात्रा पण आम्ही याच्यात करतो आहे. आपल्याला माहीत आहे का आम्ही मेळघाटचे जे मुद्दे घेतो आहे, एकंदरीत मेळघाटमध्ये जे आम्ही पाहतो तर मेळघाटमध्ये सगळ्यात जास्त त्रास थोडंसं स्लाईड थांबू दे, मी सुरुवात करतो तेव्हा तू कर्जमाफी आपण पाहतो का इथे काही आम्ही चित्रीकरण केलेलं आहे. काही पत्रकारांना खूप चांगल्या बातम्या, नरेंद्र जावरे असन, बोरसे असन, बाकीच्यांनी पण चांगल्या बातम्या छापून आलेल्या आहेत. त्याचाही आम्ही पाठपुरावा केला सगळा. मेळघाट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वनाचा, फॉरेस्टचा.